अरे वेळ लागलाय का तुला? मी काय म्हणते, तू काय म्हणतोयस? माझा विषय काय आहे, तुझं काय म्हणणं आहे? हॅलो हॅलो. अरे हा ढ आहे का माणूस? असेल. हा? नाही म्हणजे मला प्रश्न पडलाय, आपण एखाद्याला हा ढ आहे असंच का म्हणतो? मग काय काय म्हणणार अजून दुसरं? ढ नाही तर काय म्हणणार? मग तेच आपण हा म आहे रे, हा य आहे रे, हा र आहे असं का नाही म्हणत? हा ढ आहे हेच का म्हणतो? अरे हो रे, आपण ढ असंच का म्हणतो? कारण जेव्हा ब्राह्मी लिपीवर संस्कार होऊन त्याची देवनागरी लिपी बनत होती ना, तेव्हा सगळ्या अक्षरांमध्ये बदल घडले. पण ढ हे एक असं अक्षर आहे जे जसंच्या तसं ब्राह्मी लिपीतून देवनागरीमध्ये आलं. त्यामुळे ज्या माणसावर काही बदल घडत नाहीत, त्याला कितीही सांगा तो अपडेट होत नाही, किंवा ज्याच्यावर काही संस्कार घडत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला आपण म्हणतो किती ढ आहे रे हा. कळलं का? हा हो, ऑफकोर्स कळलं मला. आईला काय म्हणता? काय मंडळी, तुम्हाला पण आवडली नाही इन्फॉर्मेशन? तर असेच अननोन फॅक्ट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील ना, तर आमच्या झेन एंटरटेनमेंट या चॅनलला YouTube आणि Instagramवर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा आणि पाहायला विसरू नका. आईला काय म्हणता.